कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। मानवत येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून 8 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजता एसटी बसने निघाले। जवळपास 500 विद्यार्थी 6वी ते 8वी पर्यंतचे विद्यार्थी या सहलीमध्ये होते। प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले। हे पर्यटकांसह अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे। 50,000 वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालते। येथील 12व्या शतकातील प्राचीन मंदिरे जसे की कमळाजी माता मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहावयास मिळतोय। लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे, जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे। या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात। नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना पाहिला। कशा प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले। हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजले। त्यानंतर ही सहल शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली। हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते। 19व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधीस्थळ असून येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे। हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय। मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे। श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे, जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते। दर्शन व प्रसाद घेतल्यानंतर सहल मानवतच्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा 1:30च्या सुमारास सुखद अनुभव घेत पोहोचली। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी विलास बारहाते, मानवत, परभणी।